मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ गाजवलेला आणि हिरो या शब्दाला साजेसा असा चेहरा म्हणजे अजिंक्य देव. अजिंक्य देव यांनी फक्त मराठी इंडस्ट्रीत नाही तर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही काम केले. अजिंक्य देव ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा धाकटा मुलगा आहे. अजिंक्य देव यांची पत्नी आरती देव लाईमलाईट पासून दूर राहणं पसंत करते. अजिंक्य देव आणि आरती यांची लव्ह स्टोरी खूपच हटके आहे. अजिंक्य देव यांचं शिक्षण पार्ले कॉलेजमध्ये होते. त्यावेळी ते BScच्या पहिल्या वर्षात होते. त्यांच्याच वर्गात आरती देखील शिकत होत्या. अजिंक्य यांनी त्यावेळी सिनेमात काम सुरू केलं नव्हतं, पण ते रमेश देव यांचे चिरंजीव आहेत याची सर्वांना कल्पना होती. आरतीनेही अजिंक्य यांच्या बाबत ऐकलं होतं, पण त्यांची ओळख नव्हती. मात्र आरती यांना पाहताच अजिंक्य देव त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या मित्रांचा एक ग्रुप होता. ते ग्रुपमधून ट्रेकिंगला जात असत. त्यावेळी या दरम्यान त्यांचं बोलणं वाढलं, पण जवळीक निर्माण झाली नव्हती. एक दिवस अजिंक्य यांनी आरती यांना प्रपोज करायचं ठरवलं आणि त्यांनी चक्क जुहू बीचवर गाडी आडवी लावून आरती यांना प्रपोज केलं. आरती या होकार देतील असे अजिंक्य यांना वाटलं होतं, पण भलतंच घडलं. अजिंक्य यांनी प्रपोज करताच आरती या रडायला लागल्या. त्यावेळी अजिंक्यही घाबरले, कारण त्यांनी फक्त प्रपोजच केलं होतं. त्यानंतर ते दोघे बरेच दिवस बोलत नव्हते. एक दिवस अजिंक्य यांनी हो किंवा नाही असं विचारायचं ठरवलं. त्यांनी थेट आरती यांना प्रेमाबद्दल विचारलं आणि नकार असेल तर मी आयुष्यातून निघून जातो असंही त्यांनी म्हटलं. त्यावर आरती यांनी होकार दिला. कालांतराने त्यांचं प्रेम फुलत गेलं. आरतीच्या कुटुंबियांना दोघांबाबत माहिती झालं, पण अजिंक्य यांची पार्श्वभूमी चित्रपटाशी संबंधित आहे. त्यामुळे ग्लॅमर असलेले अजिंक्य हे आरती यांना नंतर सांभाळतील का किंवा नंतर फसवतील अशी भीती त्यांना होती. त्यांनी तसे आरती यांना सांगितले देखील होते. मात्र त्यांना अजिंक्य देव यांच्यासोबत लग्न करायचं होतं. अखेर डिसेंबर 1986 त्यांचा विवाह पार पडला. आता त्यांच्या लग्नाला 37 वर्षांहून अधिक काळ झाला आहे आणि त्यांचा संसार सुखाचा सुरू आहे. अजिंक्य आणि आरती यांना 2 मुलं असून मोठ्या मुलाचे नाव आर्य असून तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हिंदी सिने इंडस्ट्रीत कार्यरत आहे. त्यांना तनया नावाची मुलगी असून ती स्पेशल चाइल्ड आहे. अजिंक्य आणि आरती यांनी स्पेशल चाइल्डसाठी एक शाळा देखील सुरू केली आहे. या माध्यमातून स्पेशल चाइल्ड असलेल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्न करत आहेत. अजिंक्य देव यांनी 1985 साली अर्धांगिनी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. 2 वर्षानंतर 1987 साली त्यांनी सर्जा या चित्रपटात काम केलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटामुळे त्यांनी फक्त राष्ट्रीय पुरस्कार जिंकला नाही तर त्यांचा प्रचंड चाहता वर्गही निर्माण झाला. मराठी सिने इंडस्ट्रीनंतर त्यांनी बॉलिवूडकडे आपला मोर्चा वाढवला. 2004 साली आयर्न मॅन ॲट वर्क चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी आणखी काही चित्रपटात काम केले. शेवटचे ते जय भवानी जय शिवाजी मालिकेत पाहायला मिळाले होते. तर मग तुम्हाला अजिंक्य आणि आरती यांची ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.